एखाद्याला आपण जेवढं जपल तेवढं ते आजारीच पडत जातं आणि एकेकाकडं अजिबात आपण लक्ष देत नाही, तरी पण ती पडो झडो माल वाढो असतं त्याचं. तर मंडळी सकाळ झालेली आहे आणि आतरुणात उठल्याबरोबर आज मोबाईल हातात घेतला आहे. इकडं बघा ना, एवढी गरमी चालू आहे ना, एवढी गरमी चालू आहे, अक्षरशः रात्रभर सुद्धा जमिनीतनं वाफा निघतात आहेत गरम. हवा तर गरम येतेच आहे, रात्रीच्याला सुद्धा दिवसाचं ऊन असल्यावर जेवढी गरमी होती तेवढीच गरमी होती आणि कवर बी झोप येत नाही. अक्षरशः मी तर वट्यावर सुद्धा झोपायचं बंद केले, आता पटांगणात हातरून असते. बाहेर तरी हवा लागते, इथं शेडमध्ये तर अजिबात हवा लागत नाही. तर असो धारा काढून झालेली आहेत. उशिराच उठली होती जरा, बापलेकांची झाडलोट झाली होती इकडं आणि लवकर उठले तरी मला आवाज देत नाहीत. दोघं पण आपल्या आपल्या कामाला लागतात पण आवाज देत बसत नाहीत एकमेकांना. मग मला उठायला उशीर झाला, उठली अशी धारालाच बसली मी, कारण झाडलोटी करून झालेल्या होत्या. आणि एक गाय आजारी पडते जरा, तिला म्हणजे आणल्यापासून तिच्या मागं लागलंच आहे काय नाही काय. वातावरण बदललं की गुरांमधलं असतंच, होतंच असं. शेतकऱ्याच्या घरनं व्यापाऱ्याच्या घरी, व्यापाऱ्याच्या घरनं परत आपल्या घरी, असं 2-3 ठिकाणी त्यांचं बदल झालेला असतो वातावरणात. थोडं स्ट्रेसमध्ये गेलेले असतात गाया, त्याच्यामुळं थोडा फरक पडतो. जरा निवार जनावर असलं का नाही, म्हणजे कमी टक्क्याचं हे असल्यावर, कुठल्या पण वातावरणात रुळणारं असल्यावर ते आजारी पडत नाही. आणि जी नाजूक असते ते आजारी पडते. ही गाय आजारी पडली पलीकडची आणि ही दोन्ही सोबतच आणलेली आहेत, तर ती बिंदास आहे. तिला कसं बी कशात बी घाला, उकळात घातलं तर मुसळात निघल. पण ही बाई एवढी नाजूक आहे ना आमची, आणल्यापासून 2-3 वेळा तिचा दवाखाना झाला आहे. धापा टाकत होती म्हणून एकदा, गोचिडताप झाला म्हणून एकदा, आणि आता तर काही नवीनच दगडी झाली तिला. मग आणि गोळी खायला एवढी नाटक आहेत ह्या मॅडमचे, बेकार नाटक आहेत. म्हणून गोळ्यांची पावडर करून घेते मी आधी उकळीमध्ये आणि नंतर कणकीच्या गोळ्यामध्ये ती घालून त्याला देते. आणि हे बघा बेडकाला लागतो का कधी दवाखाना.